मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबरचा अल्टिमेटम दिलेला आहे। सरकारने 24 डिसेंबरपूर्वी मराठा आरक्षण जाहीर करावं अशी मागणी या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी केलेली आहे। तत्पूर्वी बीडमध्ये 23 डिसेंबर म्हणजे 2 दिवसांनी मनोज जरांगे पाटलांची निर्णायक इशारा सभा होणार आहे आणि याच इशारा सभेची जय्यत तयारी अशी बीडमध्ये होत आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर महाराज चौकाच्या परिसरामधला हा परिसर आहे आणि या ठिकाणी मराठा बांधवांकडनं सभेची जय्यत तयारी केली जाते। मोठं असं ग्राउंड या ठिकाणी तयार केलेलं आहे। त्याचबरोबर जे स्टेज आहे, स्टेज देखील या ठिकाणी भव्यदिव्य बनवण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे संत महंतांच्या उपस्थितीमध्ये स्टेजचा या ठिकाणी उभारणीचा शुभारंभ करण्यात आला होता। मठाधिपती देखील होते या ठिकाणी, महाराज देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते आणि या सभेची विशेष तयारी जी आहे ती जय्यत सुरू आहे। शेवटची सभा असल्यामुळं या ठिकाणी सर्वांचं लक्ष लागलं आहे। त्याचबरोबर पहिल्यांदाच या ठिकाणी जे मनोज जरांगे पाटील आहेत त्यांच्या येण्यापूर्वी या ठिकाणी मोठमोठे होल्डिंग्स देखील बीड शहरामध्ये लावलेले, तर जवळपास 5 ते 7 किलोमीटर लांबपर्यंत या ठिकाणी होर्डिंग लावण्यात आलेले तर आणि एकूणच या ठिकाणाहून मनोज जरांगे पाटील नेमकं काय बोलणार याकडे देखील राज्याचं लक्ष लागलेलं आहे। या ठिकाणी 23 तारखेला सभा होत आहे, दुपारी 1 वाजता ही सभा होणार आहे। तत्पूर्वी मनोज जरांगे पाटील हे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी भव्य अशी रॅलीमध्ये येणार आहेत। या ठिकाणी लाखोच्या संख्येने मराठा समाज बांधव जो आहे तो या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी मराठा बांधवांकडनं तयारी केली जाते। त्यांच्या नाश्त्याची सोय असेल, त्याचबरोबर इतर ज्या आरोग्याच्या सोय असेल, त्याचबरोबर या ठिकाणी बैठक व्यवस्था आहे ती सर्वांना या ठिकाणी करण्यात येत आहे। मोठ्या प्रमाणात ग्राउंडची साफसफाई या ठिकाणी मराठा तरुण आणि बांधवांनी केलेली आहे आणि याची जय्यत तयारी या ठिकाणाहून करण्यात आली। या स्टेजवरून आणि जो सरकारला वेळ दिलेला आहे 24 डिसेंबरचा, त्याच्यापूर्वी 1 दिवस अगोदर या स्टेजवरून मनोज जरांगे पाटील नेमकं आता काय बोलणार, सरकारला त्यांचा काय इशारा असणार आहे, शेवटचा इशारा काय असणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं या सभेकडं बीड जिल्ह्याचंच नाही तर राज्याचं लक्ष लागलं आहे। एकूणच जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील या ठिकाणाहून काय बोलणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विनोद जिरे, साम टीव्ही, बीड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।